अजित पवारांची फडणवीसांशी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। हायकोर्टाचा दिलासा नसेल तर फडणवीसांना राजीनामा सुपूर्द करणार। फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये अजित पवारांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। फडणवीस मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम आहेत अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। काल अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। माणिकराव कोकाटे प्रकरणी अजित पवारांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला नाही। दरम्यान काल अजितदादांनी फडणवीसांच्या समोर काय भूमिका मांडली पाहूया। शुक्रवारी कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी आहे। कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर शुक्रवारी राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येणार। फडणवीस मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष लागलंय। दरम्यान अजितदादांच्या भेटीआधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटे प्रकरणी कारवाई केली आहे। कोकाटेंच्या जवळ असलेलं क्रीडा खातं काढून घेण्यात आलंय। कोकाटेंचं क्रीडा खातं आता अजितदादांकडे सोपवण्यात आलंय। या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेलं आहे। त्यानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आदेश जारी केलेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक आणि वक्फ ही खाती अजित पवारांकडे देण्यात येत आहेत। म्हणजेच आता कोकाटे बिन खात्याचे मंत्री आहेत, पण अटकेची टांगती तलवार कायम आहे। माणिकराव कोकाटे आता वाचवण्यासाठी आरोळ्या ठोकतायत असं म्हटलंय हर्षवर्धन सपकाळांनी। कोकाटे आता सतत मुख्यमंत्री आणि अजित पवारांना फोन करतायत असा दावा आहे हर्षवर्धन सपकाळांचा। कोकाटेंना वाचवण्याचं काम सरकार करतंय या शब्दात सपकाळांनी टीका केली आहे। मंत्री जे आहेत कोकाटे हे कालपासून आउट ऑफ कव्हरेज एरिया होते। त्यांचा कुठेही थांगपत्ता नव्हता, ते कोणालाही भेटत नव्हते आणि ते आता सारखा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांना फोन करतायत आणि बचावच्या त्या ठिकाणी आरोळ्या ठोकत आहे आणि हेही म्हणत आहेत की तुम्ही काळजी करू नका, डटे रहो, हम तुम्हारे साथ है। पार्थला आम्ही आज जाऊ दिलं नाही, तुम्हालाही आज जाऊ देणार नाही, अशा प्रकारची गावी त्या ठिकाणी सरकार हे कोकाटेंना भरत असल्याचं देखील आम्हाला आमच्या निदर्शनास आलेलं आहे। निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतील आणि म्हणून त्याची पर्वा टाळण्यासाठी हा मार्ग स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी। मुख्यमंत्र्यांचं सरकार चालवायचं मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सरकार चालवण्याच्या संदर्भातला निर्णय घेत असताना आपल्या बरोबर असलेल्या पक्षाला सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागते। माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत बऱ्याच अजितदादांच्या गटाच्या मंत्र्यांवर फक्त कारवाई होते असं दिसतंय, परंतु बाकीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही, वस्तुस्थिती आहे। मला वाटतं की तशी भावना दादांच्या असलेल्या कार्यकर्त्यामध्ये झाली असेल असं मला वाटतं। घटना, संविधान, विचार काही घेणं देणं नाही आहे। जो मंत्री सदनिकेच्या गैरव्यवहारात अडकलेला आहे त्याचं संरक्षण हे सरकार करतं। खातं काढणं म्हणजे काय फरक पडतो त्याला? मंत्री असतोच ना, तो मंत्री असतोच, मंत्र्याला अधिकार असतात तेवढे। खातं काढून जमणार नाही, मंत्रिपदावरून काढून जमणार नाही, तर आमदारकीचं सदस्यत्व सुद्धा रद्द सरकार हे करावं लागेल। हा राजीनामा सहजासहजी घेणं हे देवेंद्रजींच्या हातात असताना सुद्धा ते तसं करत नाहीत। याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना ठरवून जास्तीत जास्त राष्ट्रवादी डॅमेज झाली पाहिजे असंच वाटतं। कारण जितके दिवस ही चर्चा चालत राहील, जितके दिवस हे प्रकरण चिघळेल, तितके दिवस ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष तितकाच डॅमेज होत जाईल। मुळात महायुतीची अशी काय मजबुरी आहे की महायुतीला वारंवार असे सगळे करप्टेड लोक मंत्री म्हणून लागतात? आत्ताच्या घटकेला आम्हाला काही फरक पडत नाही। भ्रष्टाचारात आम्ही सगळ्या आमच्या युतीच्या लोकांना पाठीशी घालणार असाच संदेश आज त्यांनी महाराष्ट्राला स्पष्टपणे दिलेला आहे।
आत्ताच्या घटकेला खरं तर विधिमंडळाकडनं तात्काळ कारवाई करून यांची आमदारकी रद्द होणं, त्यांचं मंत्रिपद रद्द होणं हे अपेक्षित होतं, त्यांच्यावर अटकेची कारवाई होणं हे अपेक्षित होतं. पण हे जर केलं नसेल तर देवेंद्र फडणवीसांना याच्या पुढच्या येत्या काळात ज्या निवडणुका आहेत त्याच्यात लोक योग्य ते उत्तर नक्कीच देतील.